सोलापूर जिल्ह्यामध्ये बोगस बांधकाम कामगार एजंट व दलालांचा सुळसुळाट सुरू असल्याचे महाराष्ट्र बांधकाम कामगार हक्क आणि न्याय संघर्ष समितीच्या वतीने गेल्या वर्षभरात अनेक वेळा कामगार मंत्री, कामगार आयुक्त, कामगार सचिव, जिल्हाधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त अशा लोकांवर कारवाई करून खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय द्या अशा मागणीचे निवेदन देण्यात आले। याची दखल महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांची चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती नेमणूक करण्याची घोषणा केली। अशा अध्यादेशाचे पत्रक कामगार सचिव कुंभार यांनी काढले आहे। त्यानिमित्त महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने कामगार मंत्र्यांचे आभार मानून अभिनंदन केले आहे, असे संघर्ष समितीच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिले आहे। महाराष्ट्र राज्य व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत। त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन एजंट, खाजगी दलाल, ठेकेदार, नोंदणी प्रक्रिया, इंटरनेट काम करणारे कर्मचारी, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाचे कर्मचारी यांच्या संगनमताने लाखो बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे व येत आहे। भांडी किट, सुरक्षा किट, मध्यान्ह भोजन, शैक्षणिक अनुदान, घरासाठी अनुदान, मयत अनुदान, इतर अनेक योजनेबाबत कामगारांकडून 1000 ते 1500 रुपये घेऊन ठेकेदार व दलाल गरिबांची लूट करत आहेत। त्याचा पुराव्यासह संघर्ष समितीच्या वतीने सर्व शासकीय यंत्रणेला निवेदन दिले आहे आणि त्याची तपासणी करून खऱ्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी समिती प्रयत्न करत आहे। संघर्ष समितीचा रेटा लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री महोदयांनी कामगार सचिवांच्या माध्यमातून चौकशी समितीची नेमणूक केल्याचे जाहीर केले। कामगार मंत्री व बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे, असे प्रसिद्धीपत्रक संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी, उपाध्यक्ष अंगद जाधव, सेक्रेटरी सोहेल शेख, खजिनदार गणेश बोड्डू, महिला सदस्य वैशाली बनसोडे, महिला सदस्य रेखा आडकी यांच्या संयुक्त सह्यानी पत्रक काढले आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।